To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं. का फेकून द्यावं या देहाचं लक्तर गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळाच्या डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने माझा तुझा याचा त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथेच नाही. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो जुनं जागेपण, सहन करतो निर्जीवपणाने प्रेताचे अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आमच्याच मारेकरांच्या दाराशी. विधाता, तू इतका कठोर का झालास रे? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला तेही आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. पण मग हे विस्कटलेले हाडांचे सापडे घेऊन हे करुणा करा. आम्ही खेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कोणाच्या? कुणी घर देतं का रे? घर या तुफानाला कुणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसेच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा थिंडते. अशी जागा ढूंढत आहे ज्या जागेवर कोणी उठवणार नाही. कुणी घर देतं का रे बाबा? कुणी घर?